मला नाही जमणार आता। असा हा लबाडीचा बिझनेस मी कधीही केलेला नाही। या आधीही आपण प्रोजेक्ट केले, पण यावेळी तुम्ही आता तुमच्या मुलीच्या घरावर उठलात। छी। अहो, इतकी गोड माणसं आहेत, आपल्या घरासाठी जीव द्यायलाही तयार आहेत। अशा प्रॉपर्टीतून कमवलेला पैसा नकोय मला। अहो, पाप लागेल, पाप। हे अहो, तुम्ही विहीणबाईंवर तर आधीपासून सगळ्यांनाच संशय होता, पण व्याही तुम्ही सुद्धा आता असं वागलं? लाज वाटतीये। डॅड, अजून काही पुरावे हवे आहेत का? आता तर घाटेंनी स्वतः सगळं कबूल केलंय। मला माफ करा आदिती बेबी, सॉरी। त्यात माझी काहीच चूक नव्हती ग। या मिलिंदनी मला यात इन्व्हॉल्व केलं। मी याला सांगत होते तरी याने ऐकलं। आय एम सॉरी आदिती, आय एम रिअली सॉरी। अरे बघतोयस काय, माफी माग ना तिची। अहो, यावेळी तुम्ही चूकच अशी केली आहे, काय माफ करणार ती तुम्हाला? व्याही, तुम्ही? अहो, इतके दिवस आपण सगळे इथं गुण्या गोविंदानं राहत होतो, असं विश्वासच बसला नाही। तुम्ही हे असं? अप्पा, भोळे आहात तुम्ही, आणि यांनी त्याच भोळेपणाचा फायदा घेतलाय। सुनबाई, अगं आई वडील आहेत तुझे ते। माझे मॉम डॅड, पण यांचं प्रेम कधी मिळालंच नाहीये ना मला। आणि आता तर त्यांच्या स्वार्थापुढे त्यांनी त्यांच्या मुलीचा, तिच्या संसाराचा सुद्धा विचार केला नाही। आजपासून मला मॉम डॅड नाही असंच मी समजेन। आदिती बेबी, प्लीज असं नको बोलूस ग। मग काय करू मॉम? अगं, कठीण काय ज्या गोकुळ निवासने तुला आपलंच केलं, आज तेच पाडायला निघालीस तू? आजपासून तुम्हा दोघांसाठी या घराचे दरवाजे बंद। सुनबाई, ते जरी चुकले असले ना, तरी एकदा नातं जोडलं ना की गोकुळ निवासाचे दरवाजे त्यांच्यासाठी सदैव खुले असतात। वैवाची, आपण नातं जोडलं तरी समोरच्याला त्या नात्याची जाण असायला हवी ना। मुळात नाती कळायला हवी, यांना फक्त बिझनेस कळतो। तुम्ही निघायच ना, जा, निघा। चला बळाची, चला सगळे। चला। अदिती, ऐक ना माझं। अदिती बेटा,
मी काय म्हणतोय ते तर ऐक ना. अदिती, अदिती, आय एम सॉरी, माझं चुकलं. मला माफ कर. मी ना फक्त माझा बिझनेस बघितला, पण आणि ह्या घरामध्ये माझा किती फायदा आहे ते बघितलं. या घरातल्या लोकांना ह्या घराचं महत्व किती आहे, हे घर त्यांच्यासाठी किती अनमोल आहे ना, हे मला कळलंच नाही. बेटा, तू काहीही कर, काहीही, फक्त नातं नको तोडू. हो अदिती, आमची चूक आम्हाला कळली आहे ग. प्लीज एकदा माफ कर ना, प्लीज. चला उतरवा सामान, व्यवस्थित घरात लावा. आपण आपल्या बाळाला दिलेलं प्रॉमिस पूर्ण केलं. हे घर परत मिळवलं. सिद्धू, ए सिद्धू, अरे झाली का तयारी? आवरा लवकर, आवरा. पिढीचा घेतलाय. अहो काय तुम्ही, हा कधी तयार होणार? वाजलेत किती बघा. अगं हो हो, अगं आत्ताच गोठ्यातनं आलोय मी. तुमचं ठीक आहे, यांचं काय? ते आई, अगं ते हा मी रात्रभर नोट्स काढत होतो ना, म्हणून जागरण झालं माझं आणि उशीर झाला मला. आणि तुमने तुझं? नाही, मी खरं सांगतो, मी लवकर उठायचं ठरवलं होतं, मग पण मला नानीने उठवायला उशीर केला. बरं आता ठीक आहे, व्हा तयार पटापट. हा आणि अहो तुम्ही खाकरचा आवाज जरा कमी करा ना, तुझं बाळ उठेल दचकून. हा
काय बा आणि तू जावई बापू हो आंघोळीसाठी पाणी काढलंय या लवकर. माझ्या कारणाने नाही पण मात्र हिच्या आवाजाने मात्र बाळ उठेल. अगं आई बापू बघ काय म्हणताय. मी काय का बोललो रे. खाकर हो आजोबा. आप्पा अरे आपलं बाळ शेतात आलं काय आपल्याला आवाज देतय. ना अरे आपलं बाळ लहान आहे अजून त्याला कुठं बोलता येतं. दुसरं कोणीतरी असेल ते. हो नाना अरे आजोबा झाले की येडे झाले तुम्ही. अहो इकडे बघा ना माणसं उभी ना इकडं. आप्पा अरे शिरपाय आपला. शिरपाय तुम्ही आज पण शेतात का? अरे हा इथलं काम होतं ना म्हणून पाठी आलो लवकर. बरं बरं तुम्हाला ना असं शेतात काम करताना बघून गोंधळ झालं. का बरं. तुम्ही इथं काम करताय मग आज घरात बारसं आहे की नाही? असं कसं आहे तर एकदम जोरदार बारस आहे. तुम्ही यायचं बरं का. हो हो नक्की येऊ. नक्की या बरं का. आमचं काम झालंय इथलं. हा आम्ही चाललोच आहे घरी आता. हो हो सावकाश जा. हे देशमुख म्हणजे ना हाडाचे शेतकरी. यांना ना शेतात काम केल्याशिवाय दिवसाची सुरुवात होतच नाही यांची. हो ना आपण जाऊया बारशाला. अरे आधी आपले काम तर निपटू दे. चला सगळी कामं झाली. हा? आपल्या ठरल्या वेळेप्रमाणे सगळं होतंय बघ. चला घरी जायला पाहिजे. हो चल चल. आप्पा त्या वहिनी तुला आजोबा वाटले रे. असं का. आणि तुला तू पडल्या का आजोबा झालाय. अरे वा क्या बात आहे. छान काढली रांगोळी. मीरा तू छान काढली सर रांगोळी. कळतंय हा. बघितलं का मीरा बायकोने काढली ना रांगोळी मग छान तर वाटणारच. अरे वा मीरा रांगोळी काढतेय. छान ग. तुला उद्या तो होमवर्क दिलं त्याचं काय झालं. अहो पण आता आज बारसं आहे ना मग उद्या सुट्टी हो ना. हे बघ अजिबात सुट्टी मिळणार नाही. अभ्यासाच्या बाबतीत अजिबात हलगर्जीपणा नको. अहो चिडू नका ना. सरू रडायला लागली. तुझ्या नादात ही सरस्वती पण बिघडायची. हो चल 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 बेटा हे सगळं आवडलं की वरती अभ्यासाला. यांचं ना मनच भरत नाही. मला वाटलं ग्रॅज्युएट झाले आता सुटली. तसलं काय आता पुढची डिग्री घ्यायला लावतायत. माझ्या मागचा अभ्यास काही सुटत नाही. अरे 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 धुम्या धुम्या. अरे अरे देवा ये बसते. आपली रांगोळी. अगं मला माहितीये मी जागा झालोय म्हणून तर मी मोठ्यांसारखं वागत होतो. घराला तोंडच बंद द्यायला आलो होतो मी. अरे दुमण्या आता रडू नको लगेच. पडलाय तर मोठा माणूस झालायस ना तू. चल तोरण लावूया. मोठा माणूस झालाय. ये द्या दाजी. काय करायचं या परत काढूया आता. अरे अरे दुमण्या थांब. एवढा पण मोठा माणूस नाही झालाय तू. आवडलं की नाही हा. अरे बापरे. अरे कोणी केली ही रांगोळी अशी. धुम्या अरे काय हा अवतार तुझा. काय आहे. आता तरी मारू नको ना. अरे दुमण्या सगळे नवे कपडे खराब झाले. मारू नको तर काय आरती करू मी तुझी. तुला ना चांगला हँगरने टोपला पाहिजे. मारू नको त्याला. मोठा माणूस झालाय तो. काय ग एवढी छान रांगोळी. चला मीराची रांगोळी खराब झाली.
परत काढायची. ऐश्वर्या बघ अम्मा. अहो अहो काय आहे, ऐश्वर्याला आणली तिथे. हो ना, आता ही ऐश्वर्या नाही, ऐश्वर्या अक्का आहे. अरे वा बापू, एकदम मस्त आहे ना. काय रत्नक्का, रत्नक्का, ऐश्वर्याक्का, एकदम साम्य आहे ना. तुला तर सरक ना मग. कळतं का तुला काय बोलतो तो? अवतार बघ आधी. चल आवरायला. गंमत गंमत. चल आवरायला चल. चल रे आप्पा तू पण. तुला तर बघते आज जाऊन मी. थांब ह्याला बघते. बरं आता 16 वेळेस सुरू होणार आहे ना? नाही, तात्या बयोबाईंनाच आता ऑर्डर सोडावी लागणार. मग सगळे ना हॉलमध्ये बरोबर जमतील. आलेच मी. बयोबाई, तात्या. बरोबर आहे. आजचा मन आत्याचा म्हणजेच आपल्या ऐश्वर्याचा. खरंय सिद्धू, आपण जितकं सोसलं ना रे तितकंच हिने सोसलं. मग सोहळ्यात न सामील करून कसं चालेल? कोण आहे? ऐश्वर्या का? कोण आहे मीरा? अरे वा, मॅचिंग मॅचिंग कपडे है ना. छान छान आहे. आज मज्जा आहे बाबा कुणाची तरी. सगळेजण लाड करतायत. हो हे बघ ना, कुठला हार घालू? हा घालू, हा घालू की हा घालू? हे बघ. नवीन काय 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 तुझं लक्षच नसतं आजकाल माझ्यावर. नाही असं काही नाहीये. असंच आहे. बरं सांग, काय सांगत होतीस? असू दे, मीच ठरवते. अगं सांग ना. राहू दे. तुला एक सांगू, यात माझी काही चूक नाहीये. सगळी चूक तुझीच आहे. म्हणजे आता एवढं छान गिफ्ट तू मला दिलंयस. अगं किती खेळलो ना तरी माझं मनच भरत नाही. किती बदललायस तू. अदिती, आपण आपल्या बाळाच्या नावासाठी आणखीन विचार करूया का? काय? तू आता आणखी गोंधळ वाढवू नकोस माझा. आता ठरलं ना एक नाव, आणि ते घरातल्या सगळ्यांना आवडलं सुद्धा. हो, पण दुसऱ्या नावाला पण मतं पडलीच होती ना. असेल, पण आता जे नाव ठरलंय ना तेच फिक्स आहे. मग ठीक आहे, आपण 2-2 नावं ठेवूया. काय चाललंय तुझं? 2-2 नावं? नाहीतर आपण दुसरा चान्स घ्यायचा का? म्हणजे दुसरं नाव ठेवता येईल. काही काय बोलतोय? सोड तू. नाही सोडणार. तू नाही सोडणार. नाही सोडणार. झालात का तयार? अगं बाई, इथे तर वेगळीच तयारी चालली आहे. नाही, करा करा. अजून एका बाळाचा विचार करा. पण काय ना, आधी हिला थोडस मोठं होऊ द्या, रांगू द्या. नाही तर काय होईल माहितीये, आज हिचं बारसं आहे ना, तिच्या पहिल्या वाढदिवसाला आणखीन एक बारसा असेल घरात. मी पण तेच सांगत होतो आधी तिला. काही काय बोलतोय? तुम्ही वाटेल तो गोंधळ घाला. मी चालले माझ्या नातीला घेऊन. दे 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 दे. चला ओरिजिनल देशमुख, जायचं ना? चला चला चला. रत्नाक्का जरा सांभाळून. काही काळजी करू नकोस. जाऊ दे तिला तिच्या आजी बरोबर. या घरातल्या कोणाबरोबरही असेल ना ती, तरी ती सुखरूपच असेल. उगाच ओव्हर प्रोटेक्टिव्ह होऊ नकोस. अगं कळलं मला. जाऊ दे तिला तिच्या आजी बरोबर. तेवढाच आपल्याला वेळ मिळेल ना विचार करायला. नाही मग काय ठेवूया दुसरं नाव? गप्प बस. करूया विचार, पण परत पटकन कोणीतरी आजी किंवा आजोबा येतील.